श्री स्वामी चरित्र अध्याय पहिला. प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीय नमः. श्री गुरुभ्योम्य नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वदतातीत गगनसदृश्य तत्वमस्यादिलक्षणम एकनित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्त पालका. जय जय कलिमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय श्री सागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता. जय जयाची गरुड वाहना. जय जयाची कमललोचना. जय जयाची पतित पावना रमारमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाल भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दत्त पंक्ती कुंद कळ्या समान शुभ्र वर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष. वत्सलाच्छनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवणी संगमासारखी. नाभी कमल सुंदर अति जेथे विद्या त्यांची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पे. जाणूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्तपंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे. कास्य कसिला पितांबर विद्युले ते सम तेज अपार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसताती. जेथे भक्त जन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती ते अहोरात्र ध्याती नारदाती ऋषीवर्य. जाते कमला करे चुरित सध्या रागा समान रक्त तळवे युग्य चिन्हे वंडित वर्णिता वेद शिनले. 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर वात्स्य वाल्मिकादी कविवर क्रमू न शकले महिमांबर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वांचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू. मंगल कार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरसून भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेप्या. सकल कार्यारंभी जाना करीती ज्यांच्या नामस्मरणा ज्यांच्या वरप्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्वग्नपणे हो हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली. मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्यांची या कृपे करून सच्चिष्या लाधे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये. तेवी असती माता पितर तैसीची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ की पुरविणारं दयाळ सद्गुरु राज आपणची. नवमास उदरी पाळले प्रसव वेद नाते सोशिले कौतुके कोरणी वाढविले रक्षिले आजवरी. जननी जनका समान अन्य देवता आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रहे अत्री कुमर दत्तात्रेय नमियेला.
तीन मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युले ते समान. कामधेनू असुनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासेही दिसेना. 4 वेद होऊन श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्यांचे त्रिभुनी गमन, मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन, करुणे मार्गे वरदान, स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, हो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावले भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे देव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती. शिथिल झाले धर्मबंधने, नास्तिक न मानते वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्मांचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकळा, ऐहिक भोगेच्छा बळावल्या, त्यांनी सुटला परमार्थ. धर्म संस्थपणे कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जग उत्पत्तीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्मा ते विसरले, नास्तिकमवादी मातले, आर्य धर्मादी विरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वनाश्रम धर्ममुळी, कोणासेही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरहत पुरविले. त्याचे साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडुनी, आपले विख्यात महिमाजनी, गाव यांचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मेन तेथे जाहलो. किंवा अफाट गंगा समान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योक सूर्यासी, लोपविन म्हणे स्वतेजी. तेसी असे माझी आळ, बाळ जाणूनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता, मी पणाची नसेची. ऐसे ऐकूनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथांत, सफल होतील मनोरथ, पाहुणी आर्य जन समस्त, संतोषतील निश्चये. ऐसे ऐकुनी अभयमानी, संतोष झाला माझी या मनी, यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रति पावो. आता नमू साधू वृंद, ज्यांसी नाहे भेदाभेद, तो स्वात्म सुखी आनंद, मय सोदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्द सृष्टींचे ईश्वर, ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असते या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचले ज्यांनी, वारंवार तयाची चरणी, नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंतस, नमिले केवी कालिदास, ज्यांची नाट्य रचना विशेष, प्रिय जंगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथ रचना पाहुनी, ज्ञातेही डोलविती मान, तयाचे चरण नमियले. ईश्वर चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित, वरद प्रसादाकारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करुणी, आपण हृदय स्थिर राहुनी, ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विज्ञान, श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतोर, ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण आदर करीत तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही नये शुद्ध, नाही पडलो शास्त्र छंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परीही अमृत जाणुनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पाहावे. न पाहता जी अवगण, ग्राह्य चुटकीचे घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून, चरणी आपुल्या करतसे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा. त्या महादोतीतून पाही, अमोल मुक्ता फळी घेतली काही, द्यावया माणूस ज्ञाही, अनमान काही न करावा.
की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकून बुद्धाजवळी करी प्रार्थना सप्रेमी. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करिले आपले मानस. हा सुगंध नावडे जयास त्याची अपूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वर विता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर त्याची जैसा सहस्त्र कर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पदकल्लार विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालतिसे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोड हा. श्री शंकरा अर्पणावस्तू श्री श्रीपाद वल्लभा अर्पणावस्तू इति स्वामी चरित्र सारामृते मंगलचरणम नाम प्रथम अध्याय समाप्तम.